म्हणी तुला खरंच त्या स्वानंदीबद्दल काहीच वाटत नाही? तुला मला आपल्या दोघांनाही सुजितचा स्वभाव कसा आहे हे माहितीये म्हणी. उद्या जर सुजितच्या आयुष्यात एखादी मुलगी आली ना, तर स्वानंदीला विसरायला इतका वेळही लागणार नाही त्याला. आणि अरे खरंच मला स्वानंदीची काळजी वाटते, म्हणून मी म्हणतेय किमान तिच्यासाठी आपण सुजितला तिच्यापासून लांब ठेवायला हवं म्हणी. हा, आता तू इतका विचार केलायस तर तू हाही प्लॅन केला असेल की सुजितला कसं थांबवायचं. आहे ना म्हणी. एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात, म्हणजे आजच्या दिवसासाठी. आणि तो तुझा जो काही प्लॅन असेल त्याच्यामध्ये मी येणार नाही, इतकीच मदत मी तुला करू शकतो, इतकीच. म्हणी पण स्वानंदीला कसलाही धोका पोचता कामा नये. जे काही करशील त्यामुळे स्वानंदीला त्रास नाही झाला पाहिजे. का नाही का? सुजित आणि माझ्यामध्ये जो कुणी येईल, मग कुणीही असू दे, त्याला नाही सोडणार मी. ऐक संचिता, तुला सुजित हवाय ना, त्यावर फोकस कर. असं काहीच करू नको की ज्याने स्वानंदीला त्रास होईल. जर असं झालं तर सुजित स्वानंदीच्या अजून जवळ येईल, कळतंय? आणि इथे डिस्कस करून काही साध्य होणार नाहीये, नाही वर्कआउट होणार. मला असं वाटतंय डिनरच्या वेळी तू सरपोतदार बंगल्यावर यावंस. म्हणजे बघ, असं मला वाटतंय. तुला काय वाटलं स्वानंदी, तू जाणार म्हणून सरपोतदार बंगल्यात फुलांच्या पायघड्या घातल्या जातील? इतकं सोपं नाही अगं ते. बंगल्यात सोड, बंगल्याच्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाहीये मी तुला. बाय मॅम. ज्योती. येस मॅम. एक काम आहे, लगेच करायचं. हे काम जर केलंस तर तुझ्या सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होईल आणि या कामाचे वेगळे पैसे सुद्धा मिळतील. करशील? हो मॅडम. गुड. कळलं? हो मॅडम.